टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। देगलूर कारेगाव फाट्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ऑटोचा भीषण अपघात, 4 जण गंभीर जखमी। देगलूरहून प्रवासी घेऊन निघालेल्या ऑटोचा आणि शीख भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर गाडीचा दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास देगलूर उदगीर रोडवरील कारेगाव फाट्यावर गंभीर अपघात झाला असून ऑटो आणि टेम्पो ट्रॅव्हलर मधील एकूण 17 जण जखमी झाले आहेत। त्यापैकी ऑटोमधील 4 प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे। दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी 3 ते 4 च्या सुमारास देगलूर उदगीर रोडवरील कारेगाव फाटा या ठिकाणी बिदर होऊन शीख भाविकांना घेऊन येणारा टेम्पो ट्रॅव्हलर KM-49/3630 आणि देगलूरहून झरीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो TS-16UA-3277 यांची जोरदार धडक झाल्यामुळे दोन्ही वाहनातील एकूण 17 प्रवासी जखमी झाले आहेत। या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये संग्राम मल्हारी वाघमारे वय 55 वर्ष, शिवनी विठ्ठल भीमराव वरसवाड वय 35 वर्ष, झरी जालिंदर मारुती गुडमे वय 36 वर्ष, झरी मारुती माधवराव भुताळे वय 50 वर्ष, झरी शहाजी धुंडीबा झरीकर वय 45 वर्ष, झरी गंगाधर रामराव तोटावर वय 40 वर्ष, या पेंडपल्ली लक्ष्मीबाई संग्राम वाघमारे वय 50 वर्ष, शिवनी तालुका देगलूर। जखमींमध्ये देगलूर तालुक्यातील 7 जणांचा समावेश असून पंजाबमधील 10 यात्रेकरूंचा समावेश आहे। पंजाबमधील जखमी यात्रेकरू पुढील प्रमाणे: निर्मल सिंग बहादूर सिंग वय 42 वर्ष, आसन लखुजी, बरनाला सरजित सिंग पुरोहित सिंग वय 65 वर्ष, काळकेगाव जी, बरनाला सुखदेव सिंग मोंता सिंग वय 60 वर्ष, उडाना पंजाब जयपाल सिंग हरवंशलाल वय 60 वर्ष, जी नवाशहर पंजाब प्रीतम सिंग अमर सिंग वय 89 वर्ष, गाजियाबाद नंदग्राम कुलविंदर कौर कुलवंत सिंग वय 55 वर्ष, कपूरथला पंजाब सुंदरजीत कौर अवतार कौर वय 56 वर्ष, गाजियाबाद नंदग्राम मोहन सिंग रतन सिंग वय 60 वर्षे, यमुनानगर पंजाब अवतार सिंग प्रीतम सिंग वय 57 वर्ष, गाजियाबाद नंदग्राम पंजाब सुरिंदर कौर सुखदेव सिंग वय 60 वर्ष, नवाढाणा कपूरथला पंजाब। देगलूर पोलीस ठाण्यात अपघाताची घटना कळताच पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ इंद्राळे, सहाय्यक फौजदार सकनुरे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना वाहनातून बाहेर काढून अँब्युलन्स बोलावून पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय देगलूर येथे पाठविले। अपघात झाल्यामुळे देगलूर औराद रोडवर जवळपास तासभर वाहतूक कोंडी झाली होती। ती वाहतूक कोंडी पोलिसांनी दूर करून वाहतूक सुरळीत केली। जखमी झालेल्या प्रवाशांपैकी जलिंदर मारुती गुडमे, मारुती माधवराव भुताळे, शहाजी धोंडीबा झरीकर आणि गंगाधर रामराव तोटावार हे ऑटोतील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे।